कृषी मंत्री माणिकराव कोकाटे शिक्षा प्रकरणामध्ये आता नवा ट्विस्ट समोर येतोय। फसवणूक प्रकरणाचा दिवाणी न्यायालयाचा निकाल कोकाटे यांच्या बाजूने लागलेला आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षा प्रकरणामध्ये आता नवा ट्विस्ट समोर येतोय। फसवणूक प्रकरणाचा दिवाणी न्यायालयाचा निकाल कोकाटे यांच्या बाजूने लागलाय। 1996 मध्ये कोकाटे यांनी फ्लॅट जप्ती आणि फसवणूक प्रकरणाला दिवाणी न्यायालयामध्ये आव्हान दिलं होतं। याचा दाखल आता या संदर्भात 2004 साली कोकाटे यांच्या बाजूने हा निकाल लागलेला आहे। दिवाणी न्यायालयाचा निकाल फौजदारी प्रकरणात दाखल न केल्याने कोकाटे यांना शिक्षा झाल्याचं तज्ञांचं मत आहे। माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। दिवाणी न्यायालयाच्या 2004 च्या निकालाचा आधार घेतल्यास कोकाटे यांना दिलासा मिळू शकतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।